काही वैष्णवी हरवणे प्रकरणाबद्दल काय वाटतं? मी गेले काही दिवसापासून वैष्णवीबद्दल ऐकते आणि तिचं म्हणजे वैष्णवी त्या बाळाला बघितल्यानंतर ना मला खरं सांगू तर हा प्रश्न काढला तरी मला घाईवरून येते. कारण वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे. बाकी सगळं बाजूला ठेवा, सगळ्यांनी सगळ्या गोष्टी, कुठलं राजकारण वगैरे ठेवू नका आणि त्याच्यातून त्या वैष्णवीवर झालेल्या आघात तिला न्याय मिळणं खूप गरजेचं आहे. आज जर न्याय नाही मिळाला ना तर पुढे अनेक वैष्णवी निर्माण होतील, तेव्हा तिला न्याय मिळाला पाहिजे. महिला आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तर तुम्ही स्वतः आता जो तुमचा मूवी रिलीज होतो त्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचं रोल केलेला आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष जे आहेत त्यांचा रोल काय वाटतं, कसा वाटतोय आणि त्यांनी म्हणजे भूमिका त्यांची योग्य पद्धतीने बजावली? खरं बघायला गेलं तर महिला आयोगाचा अध्यक्ष मी इनामदारबाई दाखवलेली आहे आणि 6 महिन्यापूर्वी शूटिंग झालं होतं, तेव्हा हा सगळा प्रकार काहीच डोळ्यासमोर नव्हता. पण एक स्त्रीनी कसं असलं पाहिजे आणि त्या खुर्चीवर बसून ती कशा पद्धतीने तिने न्याय केला पाहिजे, मग ती कोणीही असू देत, मग तो पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे, चुकीला माफी नाही. आज मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की आज आमचा चित्रपट रिलीज होतोय आणि 2 दिवसापूर्वी सेन्सॉर कटच्या वेळी मी महिला आयोगची अध्यक्ष आहे म्हणून मला त्या गोष्टीला काढून टाकायला सांगितलं, ती पार्टी ब्लर करायला लावली की ते दाखवू नका. मला कळलं नाही की हे का त्यांनी केलं, का दाखवू नका. महिला आयोगाचा अध्यक्ष होणं चित्रपटामध्ये चुकीचं आहे? अरे पंतप्रधान दाखवतात, मुख्यमंत्री दाखवतो, आम्ही डॉक्टर होतो, आम्ही काहीही होतो. आज मी एक कलाकार आहे सगळ्यात पहिले आणि कलाकारांनी तो एक रोल निभावलेला आहे आणि तो एक चांगल्या पद्धतीने रोल निभावलेला आहे आणि त्यामुळे महिला आयोगाचा अध्यक्ष कशा पद्धतीने असली पाहिजे हेही या चित्रपटात दाखवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जर ते ब्लर पण केलं असेल ना तरी चित्रपटात काही हल्लेलं नाही. तर शेवट एंडपर्यंत ती न्याय देते आणि तो बघण्यासारखा आहे आणि ते बघितलं पाहिजे. वैष्णवी हरवणे प्रकरणात महिला आयोगाचा जो रोल राहिलेला आहे तर तो बरोबर वाटतोय का तुम्हाला? कारण अनेकांनी त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बघा कसं असतं, महिला आयोगाबरोबर प्रत्येकाचे रोल महत्त्वाचे आहेत, प्रत्येकाचे. जर एक स्टेप पुढे एक दुसरी जाते, दुसरीकडे तिसरीकडे जाते, मग प्रत्येक जण नाही ना चुकू शकत. मला असं वाटतं की मी सगळ्यांनी ह्याच्यावर पुन्हा एकदा बसावं आणि वैष्णवीला न्याय द्यावा. कारण कुठे ना कुठेतरी चूक होते हे दिसतंय. आज वकिलाकडनं सुद्धा चूक झालेली आहे. जर तुम्ही कुठे एक पोर गेली आहे, एक आई आपल्या मुलाला सोडून आत्महत्या करते, मरण्याच्या आधी तिच्या अंगावर 29 घाव आहेत आणि ते असताना देखील तुम्ही सांगताय की ह्यात चूक नाहीये, मारणं हे चूक नाहीये, ती कुठेतरी तिचं काहीतरी बाहेर अफेअर होतं. अरे ती गेली आहे, काही प्रूफ नसताना तुम्ही कसं काय सांगू शकता की तिचं काहीतरी बाहेर अफेअर आहे? कसं काय सांगू शकता? याचा अर्थ कुठेतरी काहीतरी आहे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे. मला असं वाटतं तिला न्याय लवकरच मिळेल, नाहीतर पुन्हा अशा 10,000 वैष्णवी निर्माण होतील. त्यामुळे आता बस. चारित्र्य हननाचा प्रयत्न मुद्दाम म्हणजे स्त्रिया ज्या वेळेला पुढे जातात त्यावेळेला सगळ्यात सोपा उपाय मानला जातो की चारित्र्य हनन करणं. याही प्रकरणात तसंच होतं. किती चुकीची गोष्ट आहे. म्हणजे विचार करा ना, काही नसताना सुद्धा जी पोर 3 वर्ष लग्न होते, बाळाला जन्म देते, जन्म दिल्यानंतर ती आत्महत्या करते आणि आत्महत्या केल्यानंतर शेवट एक तुमच्याकडे स्त्रीचा एक काठ म्हणजे ती घाणेरी, ती बाहेर जाते, तिचं तिच्यावर अफेअर होतं, ती म्हणजे इतक्या लेवलला जातं. म्हणजे तुम्ही काय म्हणता की आज मुली खूप हे झाल्यात, स्ट्रॉंग झाल्यात, मोठ्या वेगळ्या लेवलला झाल्यात. अरे जातायत, पण तुम्ही कुठे तिला जिवंत ठेवताय? रे करू द्यात ना, तिलाही श्वास घेऊ द्यात. का तुम्ही पुरुष मंडळी अफेअर्स करत नाहीत का? नाही करतात ना मग. आणि पण ती मेल्यानंतर तुम्ही त्या गोष्टी काढताय. अरे तिला न्याय द्या आधी, न्याय द्या तिला आधी. तुम्ही त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे असं समजतं? मी घेणार आहे तिची भेट, कारण मला घ्यायचंच होतं. मला वैष्णवीच्या आईवडिलांना भेटायचं. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आईवडिलांना की जेव्हा मुलगीला त्रास होतो तेव्हा मुलगी आईवडिलांना एकदा तरी बोलली असेल ना, मग आईवडिलांनी का नाही त्या गोष्टीला ऐकलं की माझ्या मुलीला कुठेतरी त्रास होतो, आपण या गोष्टीला थांबलं पाहिजे. हा प्रश्न मला आईवडिलांना विचारायचा की तुम्ही का नाही थांबलं? आज वैष्णवी गेली नसती.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.